तर आज आपण झटपट अशी पावभाजी बनवणार आहोत बघा। इथे कांदा बारीक कट करून घेते। पाव आणलेच आहेत मी बेकरीमधून आणि आपण हे बाकीच्या ज्या भाज्या होत्या त्या शिजवून घेतल्या आहे कुकरमध्ये। फक्त भाज्या शिजवून घ्यायच्या म्हणजे थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि लगेचच भाजी बनवायला घ्यायची। तर आता ह्या भाज्या मी शिजवून घेतल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये आहे बटाटा, शिमला मिरची, हिरवे वाटाणे, फ्लावर असं हे मी थोडंसं मीठ टाकून आणि पाणी टाकून शिजवून घेतलं आहे। आता ते मॅश करून घेते एकदम छानपैकी असं। डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा आपण पावभाजी बनवू शकतो, पण मी भाज्या शिजवून घेते आणि नंतरच फोडणी देते या भाजीला। तर तुम्ही कोणत्या पद्धतीची पावभाजी बनवता म्हणजे कशा पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा। आता ह्या भाज्या आपण छान अशा बारीक करून घेतल्या आहे म्हणजे मॅश करून घेतल्या आहे। आता या कढईमध्ये मी बटर टाकून घेते। साधारण एक मोठा चम्मच एवढा बटर टाकून घ्यायचं आणि बटर जळू नये म्हणून तेल सुद्धा टाकायचं आहे। तर इथे मी 2 पळ्या एवढं तेल घेतलं आहे आणि एक मोठा चम्मच बटर घेतला आहे। आता हे गरम होईस्तोवर आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत। अगदी बारीक चिरायचा आहे कांदा किंवा मग मिक्सरला तुम्ही जाडसर वाटून देखील घेऊ शकता। कांदा बारीक चिरून तयार झाला आहे। आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करणार आहोत, टोमॅटो आणि लसूण थोडासा असं जाडसर वाटून घेणार आहोत। टोमॅटो मी धुवून घेतले आहे। साधारण इथे मी 3 टोमॅटो घेतले आहे आणि टोमॅटो असे लाल कलरचेच घ्यायचे आहे म्हणजे पावभाजीला कलर छान येईल। टोमॅटोचे मोठे मोठे काप करायचे आहे बघा। आता यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि हे कोथिंबीरीचे जे देठ असतात कोळेवाले काड्या कोथिंबीरीच्या त्या टाकायच्या आहे। भरपूर असा लसूण टाकायचा आहे आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर हे आपण असं वाटून घेतलं आहे, अगदी पेस्ट करून घेतली आहे याची। तेल बटर सुद्धा गरम झालेलं आहे। यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा।
कांदा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये. आता हा जो कोथिंबीर आहे आपल्याला वरून टाकायचा, तो पण बारीक चिरून घेते कांदा परतेपर्यंत. कांदा थोडासा हे पहा भाजत आलेला आहे. आता यामध्ये हे आपण वाटलेला टोमॅटो, लसूण आणि आलं टाकणार आहोत. तर हे संपूर्ण टाकायचं आहे यामध्ये. आता ह्याला आपण जोपर्यंत बटर किंवा तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे याचा संपूर्ण कच्चेपणा दूर करून घ्यायचा आहे. आता 3 ते 4 मिनिटं मी छान हे परतून घेतलं आहे. मस्त याला तेल बटर सुटलेलं आहे बघा साईडने. आता आपण यामध्ये थोडेसे सुके मसाले सुद्धा टाकून घेऊ. यामध्ये टाकते मी थोडीशी, म्हणजे पाव चम्मच एवढे हळद. हळद पावडर नाही टाकली तरी चालेल, पण मी पाव चम्मच एवढी टाकली आहे. लाल मिरची पावडर मी 1 चम्मच टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता. आता या फोडणीमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेते थोडी. आणि हा पावभाजी मसाला आहे रेडीमेडवाला, तो टाकते. 1 पॉकेट एवढं, हे 10 रुपयाचं पॉकेट आहे. जास्त प्रमाणात असेल भाजी तर मग पावभाजी तुम्ही डबल घेऊ शकता. पावभाजीचा मसाला डबल घेऊ शकता. आता हा मसाला सुद्धा या तयार मसाल्यामध्ये टाकते आणि अगदी थोडंसं फिरवून घेते हे. आणि आपण जी भाजी शिजवून मॅश करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. छान अशी एकजीव करून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये सर्व भाजी ही. आता हे जे कुकर आहे ना, हे आपण धुवून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये सुद्धा आहे थोडीशी ही भाजी, ती आपण अशी पाणी टाकून काढून घेणार आहोत आणि या भाजीमध्ये टाकणार आहोत. खूप अशी पातळ नाही बनवायची आपल्याला पावभाजी, त्यानुसारच पाणी टाकायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. वरून भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. भाजी शिजवता वेळेस सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलं होतं. त्या अंदाजे मीठ टाकायचं आहे, नाहीतर भाजी खारट होऊ शकते. तर तुम्ही इथे पाहू शकता, खूप अशी पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही बनवली. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा. आता या भाजीवरती, म्हणजे या कढईवर आपण झाकण ठेवून छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत.
म्हणजे भाजी खाण्यासाठी तयार होईल. आता एक 2-3 मिनिटं झाली आहेत आणि भाजी सुद्धा छान अशी उकळून तयार आहे बघा. मस्त अशी ही पावभाजी आपली तयार झाली आहे. झणझणीत आणि चविष्ट अशी ही भाजी झाली आहे. वरून थोडासा कोथिंबीर टाकते आणि बटर टाकते. आता मस्त पाव गरम करायचे बटर लावून आणि कांदा टोमॅटो सोबत सर्व करायचे आहे. तर आपली ही झटपट अशी पावभाजी झाली आहे. आता वरून बारीक अशी कोथिंबीर टाकायची चिरलेली आणि पावभाजी सर्व करायची आहे. तर ही आजची झटपट आणि माझ्या पद्धतीची पावभाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू पुन्हा छानशा अशाच रेसिपीसह.